यस गुड मॉर्निंग. एवढूसच झालास तू प्रेमात पडल्यावर. अर्र. प्रेमात पडलेल्या माणसाला चुकीच्या ठिकाणी पाय फुटतात हेच खरं. ए उठ. यश यश काय लावले. उठ. ती नेहा आली बाहेर. यश नेहा आली बेसनाचे लाडू घेऊन. रसगुल्ले आणलेत गुलाबजाम. थांब तिला बोलवतो. ये ग नेहा. यश उठ ना रे, तुझ्यासाठी आज मी ना छान बेसनाचे लाडू आणले आहेत. अरे 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 मी आहे ब्रो. अरे यार काय कमाल आहे. तुला कंटाळा येत नाही का रे रोज रोज? नॉनसेन्स जसं मी थिंक ओरिजिनल आहे. हात दुखतोय हा माझा. असं काय करतोस तू. आणि मी का करतो माहितीये का, कारण ना हल्ली नेहाचं नाव घेतल्यानंतर ना तुझा चेहरा असा घाबरा घुबरा होतो. बरोबर बोलतोय यार तू समीर. मला माहित नाही हल्ली तिचं नाव ऐकल्यावर मी असा भांबावून का जातो, असा घाबरतो का. तुला माहित नाही काल ती कशी बघत होती माहितीये माझ्याकडे. नाही नाही ती कशी बघत होती ते मी नाही पाहिलं, पण तिने तुझ्याकडे पाहिलं ना की तुझी अशी जरा तंतरते. म्हणजे खरं तर घर मालक कोण आहे? त्या घराचा. हा त्या नवीन घराचा घर मालक. हा तू आहेस. हो. मग घर मालक म्हणून तिने मला घाबरायला हवं ना. आयडियली तिने तुला. असं काहीच होत नाहीये. हल्ली दुनियादारी अशीच उलटी झालीये ब्रो. जे घरमालक असतात ते असेच त्रासात असतात आणि जे नोकर असतात ते असेच सुखात असतात. तुला काय अर्थ आहे? चला उठा आवरा. सूर्य बघा कुठवर आलेला आहे. काय जागरण झालं की काय. रात्रभर काम करत होतो. कसलं काम. ते आपल्या कंपनीचं काम केलं, नंतर मग अग्रीमेंट बनवत होतो. कसलं अग्रीमेंट. आमच्या म्हणजे त्या घराचं अग्रीमेंट. हे तू केलंस. हो. काय कमाल आहे यार. यशवर्धन चौधरी आहेस तू. अरे 500 वकिलांची फौज अशी तुझ्या मागे पुढे उभी असते आणि तू स्वतः रात्रभर जागून काय ते अग्रीमेंट तयार केलेस. प्रेमात पडल्यावर माणूस काय काय करेल काही भरोसा नाही. काय लिहिलंय याच्यात. मी फ्रेंच मध्ये बनवलंय ते. अरे जे काही असेल पण किती किती तांत्रिक झालंय हे. किती फालतू आहे यार हे. घराचं अग्रीमेंट आहे ते. असंच असतं टेक्निकल. हेच तुझ्या लक्षात येत नाहीये. हे घराचं अग्रीमेंट कोणासाठी आहे. तिच्यासाठी, नेहासाठी. तुझ्यासाठी काय. दिलाचं अग्रीमेंट, मनाचं अग्रीमेंट. आता हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. नवीन कॉन्ट्रॅक्ट मी करणार आहे. आता काही बोलायची गरज नाही. मला एकच गोष्ट सांग. प्रेमाचा अनुभव जास्ती कुणाला आहे. ऑफकोर्स तुला. बस विषय खलास. मग आता नवीन अग्रीमेंट, नवीन टर्म्स, नवीन कंडिशन्स, नवीन नियम मी तयार करणार. ओके. आणि तुला त्याच्यावरती सही करायला लागेल. ओके. चला आता आवर पटकन. उशीर झालाय. हो यार चल जिमला जाऊया. जिमला तू जा. हे वाचूनच माझा बौद्धिक व्यायाम झालाय. आवर पटकन. टेक्निकल मध्ये केलं होतं. एक छोटासा पॅलेस आईसाठी परीसाठी आणि काका काकूंसाठी. एक छोटासा पॅलेस आईसाठी परीसाठी आणि काका काकूंसाठी. एक छोटासा पॅलेस. ही परी रोज आमच्या घरी येणार आणि खूप खूप लाड होणार तिचे. आणि खूप दंगा मस्ती पण करणार. अरे काका खूप थांबा, मी चहा टाकलाय तुमच्यासाठी पण आणते. मी तर आशाच सोडली होती. ऐन वेळेला यश अगदी देवासारखा धावून आला. हो ना. नाहीतर आज आपण या दोघींच्या नुसत्या आठवणी काढत बसलो असतो. खरंच देव आहे हो जगात, म्हणून ही यश सारखी माणसं देवाच्या रूपात धावून येतात. मला तर त्या माणसाची कमालच वाटते. 2 रुपयांनी जरी शेअरचा भाव वाढला तरी मिशीला तूप लावून फिरणारे लोक आहेत जगात. आणि हा एवढा श्रीमंत असून सुद्धा ना कायम जमिनीवर असतो. आजच्या काळात कोण कोणासाठी एवढं करतंय. आपली नेहा अगदी नशीबवान आहे, म्हणून तिला यश सारखा मित्र मिळाला. काकू तो माझा फ्रेंड आहे. तुम्ही पण मला नशीबवान ते काहीतरी म्हणा ना. हो ग बाई, खरंच तू पण नशीबवान आणि आम्ही पण नशीबवान, म्हणून तर तुम्ही आम्हाला परत मिळालात ना.
त्या यशचे किती उपकार मानावेत ना ते खरंच मला कळत नाही. काकू तुमचं आता हे यश पुराण बंद करा. तुमच्या दोघांचा आग्रह होता आणि परीचा हट्ट होता म्हणून मी इथे राहायला तयार झाले. नाहीतर आता मला काही यशचे उपकार नको आहेत. अगदी बरोबर आहे नेहा बोलते ते. हा, आमच्या नेहाला कोणाच्याही उपकाराची काही गरजच नाही यामुळे. हो, तुम्ही पण लगेच काय तिच्या बाजूने बोलायला लागलात? हो का? मी काय म्हणते, तुम्ही सगळे आता यशला विसरा. आपण नको बोलूया त्याच्याबद्दल काही. असं कसं कुणीच काही बोलायचं नाही? दुसरं कुणीतरी तुझं घर घेणार होतं, त्यापेक्षा यशने घेतलं हे बरं नाही का झालं? हो, आणि तो तुझ्याकडनं भाडं पण घेणार आहे ना. हो ना, म्हणजे तुला उपकारही वाटायला नकोत. काकू तो कसा आहे तुम्हाला नाही माहितीये ना, म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. मला वाटतं नेहा, तुलाच तो कसा आहे हे नीट कळलेलं नाहीये, म्हणून तू त्याच्याशी अशी वागतेस. हो, म्हणजे आपल्या गरजेच्या वेळी अगदी देवासारखा वेळेवर धावून आला की नाही तो. गरज होती म्हणून नाही आला तो. तो किती महान आहे त्याला दाखवायचं होतं ना, म्हणून तो आला. नेहा, हे तू जरा अति करतेस असं नाही वाटत तुला? आणि एवढंच जर तुला वाटत असेल ना, तर तू त्याच्याशी सरळ ऍग्रीमेंट करून टाक ना. म्हणजे उपकाराचा प्रश्नच नाही. आम्हालाही काय बोलायला नको. तेच करणार आहे मी जाते, मला उशीर होतोय ऑफिसला. येस सिम्मी, माझं ठरलंय. ओ नो, प्लीज तुमची एखादी फालतू बिझनेस आयडिया मला सांगणार असाल ना तर नका सांगू. मी आधीच खूप वेगळ्या टेन्शन मध्ये आहे. कसं कळतं ग तुला सगळं? हे बघ, माझी आयडिया बिझनेस संदर्भातच आहे, पण फालतू नाहीये. हा, त्याच्या मागे विचार आहे, विचार. बोला बोला, पटकन बोला. हे बघ, आपण जर मिनरल वॉटरचा बिझनेस केला तर. वा, सॉलिड. आहे ना? हा. आवडली ना? हा. म्हणजे आता जिथे गरीब लोकही, फालतू गरीब लोकही मिनरल वॉटर अफोर्ड करायला लागलेत, तेव्हा तुम्हाला हा बिझनेस करायचा सुचतोय. नाही 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 नाही. हे बघ, त्याच्या मागचा थॉट समजून घे. थॉट आहे. हो का? ओ माय गॉड, माहितीच नव्हतं मला. सांगा सांगा, तुमचा थॉट सांगा. हे बघ, मिनरल वॉटर हे असं प्रॉडक्ट आहे की ज्याचे साईड इफेक्ट नसतात. शिवाय लोकांना पाणी देणं हे पुण्याचं काम आहे असं म्हणतात की नाही. हा, मग आपलं काय होईल की आपला बिझनेस पण होईल आणि आपलं नुकसानही होईल. सत्यजित, तुमचा प्रॉब्लेम काय माहिती? तुमचा प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्हाला बिझनेस कसा करावा हे कळत. हो ना. तुमचा प्रॉब्लेम हा आहे की बिझनेस का करावा हेच तुम्हाला कळत नाही. पैशांसाठी. सत्यजित, बिझनेस हा पैशांसाठी केला जातोय, पाप पुण्यासाठी नाही. प्लीज प्लीज, आता तुम्ही ना तुमच्या टोकार आयडिया ना मला देऊन खरंच माझा वेळ वाया घालू नका. प्लीज. हे बघ, माझी आयडिया तुला जर आवडली नसेल ना तर ती तू सोडून दे, पण तू तुकार म्हणावं, एवढ्या माझ्या आयडिया वाईट नसतात. आठवतंय का तुला मागे तू तो बिझनेस करणार होतीस कुठला, तो आपला ब्युटी प्रॉडक्ट. काय केलं होतं? कोरफडीचं झाड पपई एवढं मोठं दाखवलं होतं. पप्पानी सांगितलंय मला सगळं, त्यामुळे मला तू बिझनेसचं सॉरी